नमस्कार मंडळी, मी वर्षा कुकिंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कांद्याची पात बनवणार आहोत। तर कांद्याची पात खायला बरेच जणांना आवडत नाही, पण तुम्ही जर अशा पद्धतीने कांद्याची पात बनवली तर सगळ्यांना खायला आवडेल। तर चला मग वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक पक कांद्याची पेंडी घेतली आहे, कांद्याच्या पातीची पेंडी घेतली आहे। ही आता आपल्याला कापून घ्यायची आहे। त्याचे पिवळे देठ वगैरे काढून टाकायचे, अशी जोडून घ्यायची आणि त्याला छान बारीक बारीक आकारात कापून घेणार आहोत। तर इथे मी अशा पद्धतीने सगळी कांद्याची पात कापून घेतली आहे आणि आता तो खाली देठांना तुम्हाला दिसत होता तो कांदा हे आपण बारीक छान कापून घेतला आहे। हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवते। हे बघा, एवढा कांदा निघाला। आता कांद्याच्या पातीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। 4-5 लसूण पाकळ्या, 7-8 10-12 बारीक चिरलेल्या मिरच्या। गॅसवर कढई गरम करत ठेवायची। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल छान गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी घालून घेऊया। जिरे घालून घेतले। जिरे छान परतले की त्यात लसूण घातला। लसूण छान परतल्यावर हिरव्या मिरच्या घातल्या। हिरव्या मिरच्या छान परतल्या। आता कांदा घालूया। कांदा छान आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला। आता यामध्ये कांद्याची पात धुवून घालायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे। हे बघा, इथे सर्व कांद्याची पात घालून दिली। थोडंसं आपण हे वर खाली करून घेऊया। मीठ घालताना मात्र भाजी शिजून फार कमी होते, त्यामुळे भाजी शिजली की मगच मीठ घालून घेऊया। तर हे बघा, इथे भाजी शिजून कमी झाली आहे। थोडीशी उलटी पालटी करून देऊ। आता यामध्ये 1 चमचाभर मीठ घालून घेऊया। हे बघा, 1 चमचाभर मीठ घालून घेतलं। आता पुन्हा मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ सगळीकडे लागेल। भाजीतील पूर्ण पाणी आटल्यानंतरच आपल्याला 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। हे बघा, अजूनही पाणी आटलेलं नाही। अजून 1-5 मिनिटासाठी भाजी तशीच गॅसवर ठेवूया। हे बघा, आता इथे पूर्णपणे पाणी आटलं आहे। तर आपण 2-3 चमचे शेंगदाण्यांचा कूट घालून घेऊया। आता भाजी छान मिक्स करून घ्यायची। 1-5 मिनिटं अजून गॅसवर ठेवायची भाजी आपल्याला, म्हणजे ती दाण्यांचा कूट सगळीकडे पसरेल आणि मीठही सगळीकडे लागेल। आता गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया। अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।